रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता क्रेझी बाईट्स इन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. तर आज बनवणार आहोत आपण वटाणा कटलेट. तर चला बनवायला स्टार्ट करूया. या ठिकाणी मी एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरी टाकत आहे. जिरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या वटाणा टाकणार आहे आणि वटाणा आपण टाकल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे आपण फ्राय करून घेऊया. या ठिकाणी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर आपण त्याला परत चांगलं शालो फ्राय करू. आपल्याला हे जोपर्यंत फ्राय करायचं आहे ते नरम होत नाही तोपर्यंत. तर चला याला आपण झाकण ठेवून 5 मिनिटे चांगलं वाफलून घेऊया. आता तुम्ही बघू शकता की वटाणा चांगला क्रश होत आहे. तर या ठिकाणी तुम्ही गॅस बंद करून त्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्या. आता याच्यामध्ये मी 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकते. त्याच्यानंतर मी 4-5 अद्रकचे तुकडे टाकते आणि हिरवी मिरची माझ्या टेस्टनुसार टाकते. तुम्ही पण तुमच्या टेस्टनुसार हिरवी मिरची टाका. त्याच्यानंतर मी कोथिंबीर चांगली भरपूर टाकते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरी थोडीशीच टाकते कारण की आपण वटाणा फ्राय करताना जिरी टाकली होती. त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकते. ओवा टाकल्यानंतर थोडंसं लाल मिरची पावडर, आपण हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे लाल मिरची पावडर ऑप्शन आहे तुमच्या टेस्टनुसार. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की वटाणा पण फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण आहे हे आपण मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेऊया. जास्त ते बारीक पण वाटायचं नाही, थोडंसं ओबडधोबड वाटायचं आहे जेणेकरून आपण कटलेट खाताना ते छानपैकी दाताखाली दाणेदार लागेल. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यातलं जे मिश्रण आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. ते बाउल केल्यानंतर त्याच्यामध्ये मी मीडियम आकाराचे 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये क्रश करूया आणि हे सगळं मिश्रण आहे ते चांगलं एकजीव करूया जेणेकरून आपली जी बाइंडिंग आहे कटलेटची ती छान प्रकारे होईल. कारण की मी याच्यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन, पोहे किंवा ब्रेड कटलेट हे असं काहीही टाकलं नाहीये. चला म्हणलं असं ट्राय तरी करून बघू बनतंय की नाही, त्यामुळे विचार केला ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. तर चला आपण कटलेट बनवायला स्टार्ट करूया. आता कटलेटला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता, लंबोळा देऊ शकता किंवा गोल देऊ शकता. या ठिकाणी मी मस्त गोल आकार दिलेला आहे. मी कटलेट सगळे बनवते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. जर तुमचे कटलेट तुटायलाच लागले तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं कॉर्नफ्लॉर किंवा मैदा पण ऍड करू शकता जेणेकरून आपलं कटलेट तुटणार वगैरे नाही, छान राहील. कटलेट बनवताना जर ते सारण तुमच्या हाताला चिटकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तेल लावा आणि मग कटलेट बनवायला घ्या जेणेकरून ते तुमच्या हाताला काही चिकटणार वगैरे नाही. तर चला आपले कटलेट बनवून झालेले आहेत. याला आपण शालो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय करणार नाही. त्याच्यानंतर एका पॅनमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जे आपण कटलेट बनवलेले आहेत ते तुम्ही त्या पॅनवर भाजायला ठेवा. कटलेट ठेवताना एकच काळजी घ्यावी लागेल कारण की ते तुम्हाला खूप आरामात ठेवावे लागेल. आपण याच्यात बाइंडिंगसाठी काहीही टाकलेलं नाहीये, नाहीतर ते लगेच तुटून जायचं. या कटलेटला आपल्याला लो टू मीडियम या फ्लेमवरच फ्राय करायचं आहे. गॅसची फ्लेम जास्त मोठी करू नका नाहीतर ते करपून जाईल. आता आपल्याला याला चांगला कलर चेंज होईपर्यंत दोन्ही बाजूनी फ्राय करायचं आहे. कुणाकुणाला वटाणा कटलेट आवडतात त्यांनी प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता जे हे कटलेट आहे ते आता मला उलटायला थोडंसं अवघड चाललेलं आहे, त्यामुळे मी एक लाकडाच्या आणि एक आपल्या नॉर्मल उलताण्याने ते दोन्ही बाजूनी चांगलं पलटून घेते. तर चला आपलं कटलेट तयार आहे. आपण याला एका प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व करूया. तुम्ही याला ग्रीन चटणी सोबत, केचप सोबत पण खाऊ शकता. हे टेस्टला खूप छान झाले होते, फक्त जरासे सॉफ्ट झालते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.